आपण बघतो की आजकाल मेडिटेशन, विपश्यना, प्राणायाम किंवा पॉझिटिव्ह सजेशन्स ह्या गोष्टी खूप चालू आहेत बाहेर समाजामध्ये. खूप ह्या गोष्टींमुळे मानसिक समस्या कमी करण्याचं प्रमाण खूप दिसून येतं. पण नक्की याचा योग्य पद्धतीने उपयोग होतो का आणि कितपत उपयोग होतो? यासाठी मी एक उदाहरण छानसं देऊ शकतो. माझ्याकडे मेडिटेशन करणारे, विपश्यनाला 3-3, 4-4 वेळा जाऊन आलेले सुद्धा लोक येतात. पॉझिटिव्ह सजेशन घेणारे लोक येतात. तरीही अपेक्षित त्यांना रिझल्ट आलेला नसतो. त्याचं कारण काय असतं? आता आपण इथे पाहू शकतो की हा जो ग्लास आहे, या ग्लासामध्ये पाणी घाण आहे. म्हणजेच हे आपलं मन आहे जे मानसिक समस्यांमध्ये आहे. आता जे काही आपण मेडिटेशन करू, विपश्यना करू किंवा आपण पॉझिटिव्ह सजेशन घेऊ, त्या म्हणजे हे स्वच्छ पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं तर हे जे गढूळ पाणी आहे ते पूर्ण स्वच्छ झालं का? थोडंसं कमी झालं. पण पूर्ण स्वच्छ झालं नाही. का? नाही झालं. अजून थोडंसं टाकलं, पूर्ण स्वच्छ झालं का? नाही झालं. मग आता काय करावं लागेल? तर प्रथमतः तुमच्या मनामधील फिअर अर्थात भय, तुमच्या मनातील पेनफुल मेमरीज, तुमच्या मनातील निगेटिव्हिटी, उदासीनता पहिल्यांदा काय करावं लागेल? हे फेकून द्यावं लागेल, हे काढून टाकावं लागेल आणि नंतर मग त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं लागेल. तेव्हा मग त्या प्रॉब्लेम कायमच्या बऱ्या होऊ शकतात. तर